महामुंबईमध्ये पावसाची संततधार सुरूच 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद। तर मुंबई, नवी मुंबईसह ठाणे, पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर। नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन। पावसाचा अलर्ट, सुट्टीचा अलार्म। मुंबईमध्ये 4 दिवसात पावसाचे 3 बळी। मीरा भाईंदर आणि चेंबूरमध्ये अंगावर झाड पडल्यानं दोघांचा, तर साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू। मुंबईमध्ये होणाऱ्या दुर्घटनांना नगरविकास खातं जबाबदार। सर्व काही दरेगावात बसून होत नाही। आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। विशेष सभेच्या पत्राला उत्तर न मिळाल्यानं पेडणेकरांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारला जाब। तर परवानगीशिवाय कार्यालयात घुसून रेकी करत दमदाटी केल्याची रितू तावडेंची पोलिसांमध्ये तक्रार। पोलादपूर महाबळेश्वरला जोडणारा आंबेनेळी घाट 4 दिवस बंद। दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाचा निर्णय। राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार। उद्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यभर रामरक्षा आंदोलन। दादरच्या हनुमान मंदिरामध्ये उद्धव ठाकरे स्वतः महाआरती करणार, तर लवकरच अयोध्येचा दौराही करणार। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी माध्यमांचा सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न। माध्यमांच्या प्रश्नावर मोहन भागवतांची रामराम अशी प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष। स्वीकृत सदस्य निवडीवरून मुनगंटीवार, जोरगेवार गटांच्या नगरसेवकात राडा। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोघांचीही येरवडा कारागृहामध्ये रवानगी, तर आरोपींच्या नार्को टेस्टची मागणी कोर्टानं फेटाळली। दुधातील भेसळीला लागणार चाप। एफडीएकडून दूध साठवणूक, वाहतुकीसह विक्रीबाबत कडक नियमावली लागू। उल्लंघन केल्यास थेट परवाने रद्द होणार।